हॅलो एव्हरीबडी, कसे आहेत सर्वजण? ठीक आहेत ना? चला तर मग आज आपण परत एका नवीन टॉपिकचा अभ्यास करूयात. मी विजय मस्के माझ्या लाईव्ह सेशनमध्ये आपणा सर्वांचं आणि नंतर येणाऱ्याही सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. लेट अस स्टार्ट. त्या प्रश्नपत्रिकेमधला म्हणजेच ॲक्टिव्हिटी शीट मधला जो 6वा प्रश्न आहे, त्या 6व्या प्रश्नामध्ये A2 मध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल अशा भागामध्ये काही प्रश्न विचारले जातात. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात. त्यातलाच एक प्रश्न प्रकार आहे, तो आहे डूज अँड डोंट्स. या प्रश्नामध्ये काय केलं जातं, काही सूचना दिली जाते, एक कंडिशन दिली जाते की अशा ठिकाणी तुम्ही जर गेलात किंवा तुमचं काही कार्यालय आहे, आस्थापना आहे, अशा ठिकाणी तुम्हाला काही सूचना दिल्या जातात. त्या सूचनांचं वर्गीकरण हे करावे किंवा हे करू नये अशा 2 भागामध्ये करायचं असतं. असे करावे किंवा तसे करू नये अशा पद्धतीची सूचना आपल्याला दिली जाते आणि आपल्याला ह्याचं वर्गीकरण करायचं आहे. आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये ठराविक असा टेबल तयार करायचा आहे आणि त्यामध्ये डूजचा भाग वेगळा, हे करावे, आणि डोंट्स हे करू नये असे 2 भाग करावायचे असतात. तर हे कसे करायचे हे आपल्याला या भागामध्ये शिकायचं आहे. तर काय करायला लागेल? सर्वप्रथम दिलेल्या प्रश्नातील सूचना काळजीपूर्वक वाचून घ्या. काय दिलेलं आहे ते नीट समजून घ्या आणि त्यानंतर उत्तराला आपण वळणार आहोत. सर्वप्रथम नीट समजून घ्यायचं आहे की काय आहे प्रश्नावर. बघा, प्रश्न आहे युअर फ्रेंड लिव्स इन रेड झोन एरिया ऑफ कोविड-19. आपल्याला हे स्पष्ट दिसत आहे का फळ्यावरचं? जर दिसत नसेल तर तुमच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला 3 डॉट्स दिसतील, त्याला टच करा आणि तुमच्या मोबाईलचं रिझोल्यूशन पिक्सल वाढवून घ्या. तिथे तुम्हाला क्वालिटी दिसेल, ती 360 किंवा त्यापेक्षा अधिक करा, म्हणजे येथील सगळं काही स्पष्ट दिसेल. तर सूचना काय आहे? युअर फ्रेंड लिव्स इन रेड झोन एरिया ऑफ कोविड-19. तुमचा एक मित्र कोविड-19चा जो रेड झोन एरिया आहे, म्हणजे जिथे कोविडचे पेशंट अधिक प्रमाणात आहेत, अशा रेड झोन एरियामध्ये तो राहतो किंवा राहते. In order to take safety measures at entrance of building, here are some tips to reduce risk. तुम्ही त्या बिल्डिंग कडे जेव्हा जाणार तेव्हा तुमची रिस्क कमी करण्यासाठी, तुम्हाला धोका होऊ नये यासाठी काही टिप्स, काही प्रिकॉशन्स, सेफ्टी मेजर्स घ्यावेत. आणि काय करायचं आहे? पुट द इन्स्ट्रक्शन्स इन डूज अँड डोंट्स. त्या सूचनांचं तुम्हाला डूज आणि डोंट्स या 2 भागामध्ये विभागणी करायची आहे. त्याचा एक टेबल तयार करायचा आहे. प्रश्न टू द पॉइंट या सूचना आपल्याला सांगायच्या आहे. इथे यू शुड आलेलं. यू शुड इथे सल्ला आहे, सूचना आहे, ऍडवाइस आहे. पण आता आपण जो भाग डूज आणि डोंट्स मध्ये सांगू तो टू द पॉइंट असेल. असे करायचेच नाही किंवा असे करू नका हे स्पष्ट नेमक्या शब्दात सांगायचे आहे. कडक ताकीद दिल्याच्या पद्धतीने आपण जेव्हा एखाद्याला ताकीद देतो, वॉर्निंग देतो, अशा पद्धतीच्या आपल्या कडक सूचना असणार आहेत आणि त्यांचं रूपांतर आपल्याला डूज आणि डोंट्स मध्ये करायचं आहे. त्यासाठी काय करायला लागेल? बघा, इथं जे यू शुड वगैरे दिलेलं आहे ते आपण यू शुड वापरणार नाही. आता आपण आज्ञा करणार आहोत. काय करणार आहोत? आज्ञा, ऑर्डर. नाउ यू आर गोइंग टू ऑर्डर देणार आहोत, आज्ञा देणार आहोत. त्यामुळे आपले शब्द सुद्धा तशाच पद्धतीचे पाहिजेत. आणि आज्ञार्थक वाक्याची सुरुवात सांगा कशाने होते? आज्ञार्थक वाक्याची सुरुवात कशाने होते? आज्ञार्थक वाक्याची सुरुवात ही मुख्य क्रियापदाने होते.
जे मुख्य क्रियापद दिलेलं आहे तिथून आपल्याला वाक्याची सुरुवात करावी लागेल, ज्यामुळे दिलेलं वाक्य आज्ञार्थक होईल. आज्ञार्थक वाक्याचे ही दोन प्रकार असतील. एक असेल होकारात्मक, एक असेल नकारात्मक. नकारात्मक वाक्य असेल तेव्हा त्या वाक्यामध्ये आपल्याला काय आढळून येईल? एक तर नो असेल, नॉट असेल, नन असेल, नेव्हर असेल. अशा पद्धतीचे नकारात्मक शब्द आपल्याला त्या वाक्यात सापडतील. मग दिलेल्या वाक्यांचा आपल्याला दोन विभागामध्ये अगोदर विभागणी करावी लागेल. ते म्हणजे दिलेलं वाक्य होकारात्मक आहे की नकारात्मक आहे. होकारात्मक असेल तर वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने होईल, आणि नकारात्मक असेल तर तिथं आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल. ते असेल डोंट. डू प्लस नॉट, त्याचं काय रूपांतर करायला लागेल? डोंट. अशा पद्धतीनं आपण या डूज आणि डोंटचा आता कसा वापर करायचा ते पाहूया. सर्वप्रथम या वाक्यातील सकारात्मक वाक्य कोणती आहेत आणि नकारात्मक वाक्य कोणती आहेत ते पाहूया. यू शुड वॉश युअर हँड्स ऑफन. तुम्ही तुमचे हात नेहमी वारंवार धुवा. हे वाक्य होकारात्मक आहे. का? कशामुळे? इथे नो, नॉट, नेव्हर, नन आलेले नाही, म्हणून हे वाक्य आहे होकारात्मक. आपण जनरल पूर्वतयारी म्हणून या गोष्टी करणार आहोत. नंतर बघा, यूज सोप अँड वॉटर ऑर सॅनिटायझर. साबण, पाणी यांचा वापर करा किंवा सॅनिटायझरचा वापर करा, म्हणून हे सुद्धा वाक्य आहे होकारात्मक. तिसरं वाक्य, यू शुड कव्हर युअर माउथ अँड नोज. असं करा. हे सुद्धा वाक्य होकारात्मक आहे की तुम्ही तुमचं नाक आणि तोंड व्यवस्थित झाकून घ्या. होकारात्मक वाक्य झाली इथपर्यंत. यू शुड नॉट, इथे नॉट आलेलं आहे. येत्या लक्षात? इथे नॉट आलेलं आहे, याचा अर्थ हे वाक्य नकारात्मक आहे. म्हणून आपण इथे अशी खून करून घेऊया. फक्त हे आपल्याला समजण्यापुरतं आहे. हे काय आपण उत्तरपत्रिकेत लिहित नाहीत. आपल्याला समजून घेण्यासाठी दिलेले वाक्य होकारात्मक आहेत का नकारात्मक आहेत हे पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला शोधून काढायचं आहे. दिलेलं वाक्य नकारात्मक आहे, इथे नॉट आहे म्हणून. पुढील उदाहरण वाक्य बघा. इफ यू गो आउट यू शुड नॉट. इथे सुद्धा नॉट आलेलं आहे, म्हणजे हे वाक्य सुद्धा नकारात्मक आहे. तुम्ही बाहेर गेलात तर प्राण्यांना टच करू नका, स्पर्श करू नका. हे वाक्य काय सांगतं? हे वाक्य नकारात्मक आहे. यू शुड कीप ॲट लिस्ट 1 मीटर फिजिकल डिस्टन्स. इथे नॉट, नो, नेव्हर, नन आलेलं नाही, म्हणून हे वाक्य आहे होकारात्मक. पुढील वाक्य बघा. यू शुड नॉट, नॉट आलेलं आहे. यू शुड नॉट शेक युअर हँड्स विथ अदर्स. तुम्ही इतरांसोबत हँडशेक करू नका, हात मिळवू नका, हस्तांदोलन करू नका. नॉट आलं, याचा अर्थ दिलेलं वाक्य नकारात्मक आहे. शेवटचं वाक्य. यू शुड ट्राय टू अवॉइड क्राऊड मास गॅदरिंग. इथे नो, नॉट, नेव्हर, नन आलेलं नाही, याचा अर्थ दिलेलं वाक्य होकारात्मक आहे. लक्षात? तर अशा पद्धतीनं आपण या वाक्यांचं होकारात्मक आणि नकारात्मक अशा वाक्यांमध्ये विभागणी केलेली आहे. आता आपल्याला एक गोष्ट कळली, कोणती वाक्य होकारात्मक आहेत, कोणती वाक्य नकारात्मक आहेत, हे आपल्याला कळलं. आता आपण आपल्या उत्तराकडे वळूया. कसं लिहायचं आता? तर आपल्याला आता बनवायचं आहे चार्ट. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता विभागणी केलेली आहे. आता आपण आपल्या उत्तराची सुरुवात करूया. तर जी सूचना वरती दिलेली आहे ती मी पुसून टाकतो, ती तुम्हाला समजलेली आहे. आता आपल्याला हे चार्ट मध्ये बसवायचंय, आणि हे जर पुसलं तर आता आपल्याला चार्ट बनवणं थोडंसं अवघड जाणार आहे. त्यासाठी मी काय करेल, वरची सूचना पुसतो आणि वरून लिहायला सुरुवात करतो. जसं जसा चार्ट तयार होत जाईल तस तसं खाली आपल्याला पुसत राहावं लागेल. ठीक आहे, तर हे पुसून घेतो. आणखी एक गोष्ट, आपल्याला
डूज आणि डोंट्स करत असताना एक टायटल सुद्धा द्यायचं आहे. कशाविषयी सूचना आहेत? हे आहेत टिप्स फॉर सेफ्टी मेजर्स प्रिकॉशन्स घेण्यासाठी काही सूचना आहेत. म्हणून आपण इथे टायटल देऊया टिप्स फॉर सेफ्टी मेजर्स. टिप्स फॉर सेफ्टी मेजर्स. आता आपल्याला टेबल बनवायचा आहे. तो तुम्ही असा सुंदर बनवा. माझ्यासारखा हाताने रेषा ओढू नका. तर तुम्ही काय करा, छान अशी पट्टी घेऊन स्केल घेऊन व्यवस्थित अशा रेषा आखायच्या आहेत. 2 भाग करायचे आहेत. मोठे मोठे करा. आता माझ्याकडे जागा कमी असल्यामुळे मी छोटे करत आहे आणि हळूहळू हा टेबल वाढत जाणार, वाक्य कमी होत जाणार आहे. एकामध्ये लिहायचं आहे डूज, दुसऱ्यामध्ये लिहायचं आहे डोंट्स. आता बघा, आपल्याला इथे पहिलं वाक्य घ्यायचं आहे. पहिलं वाक्य घ्यायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, नीट लक्षात घ्या. आपल्याला जी वाक्य दिलेली आहेत त्या वाक्यातील पहिलं वाक्य जर होकारात्मक असेल तर ते पहिलं वाक्य डूज मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. आणि पहिलंच वाक्य नकारात्मक असेल तर ते तुम्हाला इकडे डोंट मध्ये लिहावं लागेल. लक्षात येत आहे? पहिलं वाक्य जर होकारात्मक असेल डूज मध्ये लिहा, पहिलं वाक्य नकारात्मक असेल तर डोंट मध्ये लिहा. त्यानंतर दुसरं वाक्य होकारात्मक आहे का, असेल तर डूज मध्ये, दुसरं वाक्य नकारात्मक असेल तर इकडे डोंट मध्ये. ठीक आहे. तर आपण अगोदरच शोधून काढलेलं आहे की दिलेलं पहिलं वाक्य होकारात्मक आहे. मग हे वाक्य आता आपल्याला जशास तसं लिहायचंय का, नाही. दिलेलं वाक्य आपल्याला आज्ञार्थक बनवायचं आहे. आणि आज्ञार्थक वाक्याची सुरुवात कशाने होते, मुख्य क्रियापदाने. मग आपल्याला या वाक्यात आलेलं यू शुड वापरण्याची गरज राहिलेली नाही. मुख्य क्रियापद कोणतं आहे, वॉश. मुख्य क्रियापद आहे वॉश. इथून आता आपल्याला वाक्य लिहायचं आहे वॉश युअर हँड्स ऑफन. हे पहिलं वाक्य डूज मध्ये येणार. म्हणून मी इथे लिहित आहे वॉश युअर हँड्स ऑफन. इथे लिहितो वॉश युअर हँड्स ऑफन. अशा पद्धतीनं पहिलं वाक्य आपण आता वापरलं. आता ह्या वाक्याचा विचार करायचा नाही, हे पुसून टाकतो. त्यामुळे काय होईल, आपल्याला आता पुढील वाक्य लिहिण्यासाठी जागा सुद्धा उपलब्ध होईल. पहिल्या वाक्याकडे आता बघण्याची गरज नाही. ठीक आहे. तर आता आपण दुसऱ्या वाक्याचा विचार करूया. आपला टेबल आणखी थोडासा मोठा होतोय. ठीक आहे. आता इथे नंबर देऊया 2. इथे नंबर 2 ला होकारात्मक वाक्य येईल का नकारात्मक वाक्य येईल आपल्याला माहित नाही. आता आपण वाचणार आहोत दुसरं वाक्य. आपण खून सुद्धा करून ठेवलेली आहे, इथं राईट आलेलं आहे. अर्थात ते आपण होकारात्मक वाक्यासाठी केलेली खून आहे. मग बघा, यूज सोप अँड वॉटर ऑर सॅनिटायझर. दिलेलं वाक्य होकारात्मक आहे. म्हणून आता इथे यू शुड वगैरे काही नाही, डायरेक्ट यूज आलेला आहे. यूज हे मुख्य क्रियापद आहे आणि वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदानेच करायची आहे, ज्यामुळे ते वाक्याचं रूपांतर आज्ञार्थक वाक्यात ऑर्डर मध्ये होतं. म्हणून आपण इथे लिहूया आता यूज सोप अँड, आता हे पुसून घेऊ का इथपर्यंत. ठीक आहे, पुसलं. वॉटर और, आता हे वॉटर सुद्धा आपण वापरलं.
इथे आपण लिहूया सॅनिटायझर. थोडीशा अपुऱ्या जागेमध्ये आपण लिहित आहोत. हे सॅनिटायझर आपण लिहिलं, हे सुद्धा आता पुसतो. ठीक आहे. यूज सोप अँड वॉटर ऑर सॅनिटायझर. हे तिसरं वाक्य तुम्ही सांगा मला, काय हरकत नाही. तर आता लक्षात आलं का आपल्या की दिलेलं वाक्य होकारात्मक आहे, ते आपल्याला कुठे घ्यायला लागेल सांगा बरं. ते डूज मध्येच घ्यायला लागेल. म्हणून आपण ते आता डूज मध्ये घेऊया. तर डूज मध्ये घेत असताना आपल्याला काय करायला लागतं, यू शुड काढावं लागेल. आणि कव्हर हे आपलं मुख्य क्रियापद आहे. तर वाक्याची सुरुवात आता कशी होईल, कव्हर युअर माउथ अँड नोज डॉट डॉट. जे काय वाक्य असेल ते पूर्ण वाक्य करायचंय. म्हणून आता मी इथे हे पुसून घेतो, आपली जागा अपुरी असल्यामुळे. तर आपण हे पुसून घेतलेलं आहे. इथे यू शुड होतं. आता मुख्य क्रियापद काय आहे, कव्हर युअर माउथ अँड नोज. तर तिसरं वाक्य सुद्धा बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरं वाक्य सुद्धा डूज मध्येच आलेलं आहे. आणखी ही डोंटचं वाक्य आपल्याला सापडलेलं नाही. त्यामुळे नीट समजून वाक्य घ्या. असं करू नका की एक वाक्य डूज मध्ये, एक वाक्य डोंट मध्ये, एक वाक्य डूज मध्ये, दुसरं वाक्य डोंट मध्ये, असं अंदाजे अजिबात करायचं नाही. आपल्याला प्रत्येक वाक्य नीट समजून घ्यायचं आहे आणि त्यानुसार डिवाइड करायचं आहे. तर तिसरं वाक्य आपलं काय होतं, कव्हर युअर माउथ अँड नोज. इथं लिहूया आपण, कव्हर युअर. पुसतो, इथे जागा तयार होईल आपल्यासाठी. रेश खाली घेतो थोडी. युअर माउथ अँड नोज. हे सुद्धा पुसून घेतो आता. बघा आता या वाक्याचं निरीक्षण करा. यू शुड नॉट गेट क्लोज टू एनीवन. हे वाक्य होकारात्मक आहे की नकारात्मक आहे. आता बघा, दिलेलं वाक्य नकारात्मक आहे. एकतर आपण ही खूण करून ठेवलेली आहे. का केलेली आहे, या वाक्यामध्ये नॉट आलेलं आहे, म्हणून हे वाक्य नकारात्मक आहे. आता काय करायचं आपल्याला, यू शुड तर आपण नेहमीच्या पद्धतीने वगळणारच आहोत. इथं आहे गेट क्लोज टू एनीवन. गेट हे मुख्य क्रियापद आहे. आता आपल्याला मुख्य क्रियापदाने वाक्याची सुरुवात करता येणार नाही, कारण हे नकारात्मक वाक्य आहे. नकारात्मक वाक्य आहे म्हणून आपल्याला इथे काय घ्यायला लागेल, सुरुवातीला डोंट. डोंट घ्यायचं आहे. बघा, या डोंट या टेबल मधील पहिलं वाक्य आता आपण लिहिणार आहोत. डोंट. डोंट लिहिलं. इथे डोंट मध्ये डू नॉट, नॉट आहे म्हणून आपल्याला हे सुद्धा नॉट आता वापरायचं नाही, कारण आपण इथेच ते घेतलेलं आहे, डू नॉट अर्थात डोंट. मग वाक्याची सुरुवात इथून करायची आहे. डोंट घेतल्याच्या नंतर मुख्य क्रियापद घ्या, गेट क्लोज टू एनीवन. पुढे जे काय असेल, जेवढं वाक्य असेल तेवढं लिहून घ्या. आपल्याला जागा पूर्ण नाही म्हणून ते लिहिलं, पण आपण मुख्य मुद्दा काय आहे तो समजून घ्यायचा आहे. आपण घेतलं डोंट, डोंटच्या नंतर घेतलं मुख्य क्रियापद, आणि पुढील वाक्य जेवढं असेल, कितीही लांब मोठं असू द्या, ते तुम्ही पूर्ण लिहून काढायचं आहे. पुढील वाक्य आहे, तर हे वाक्य पुसून घ्या. आपण याचा वापर केलेला आहे, यू शुड नॉट गेट क्लोज टू एनीवन. हे वाक्य झालेलं आहे आपलं. आता पुढचं वाक्य आहे, इफ यू गो आउट यू शुड नॉट टच द एनिमल्स. बघा, हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे. काय हे वाक्य, इफ यू गो आउट यू शुड नॉट टच द एनिमल्स. आता आपल्याला शुड, यू शुड हा भाग वगळायचा आहे, हे तर माहित आहेच. नॉट आलेलं आहे म्हणजे हे वाक्य नकारात्मक आहे, हे सुद्धा ओळखलंय, आणि म्हणून नॉटच्या जागी आपल्याला इथे आता डोंट हा शब्द वापर करायचा आहे. डोंट.
आज्ञार्थक वाक्य आहे, त्याची सुरुवात टच, मुख्य क्रियापदान झाली पाहिजे. टच द ॲनिमल्स, डोंट टच द ॲनिमल्स. इथपर्यंत वाक्य आपण लिहिलं. ठीक आहे, हे लिहिलं. आता ह्या वाक्याचं काय करायचं मग? तर हे वाक्य, हे शब्द इथे लिहायचे आहेत आपल्याला. कसे? इफ यू लिहा किंवा व्हेन लिहा. इथे दिलेलं आहे तसंच लिहिलं तरी हरकत नाही, कारण काही लोकांना व्हेन लिहायचं का नाही ते कळेल न कळेल सांगता येत नाही. राहिलेलं वाक्य असेल या इफ यू गो आउट. इफ यू गो आउट. यस, अशा पद्धतीचं ह्या वाक्यामध्ये थोडीशी आपल्याला वाक्यरचना फिरवून घ्यावी लागलेली आहे. इफ यू गो आउट यू शुड नॉट टच द ॲनिमल्स. ह्या वाक्याला सरळ त्यांनी लिहिलं असतं तर ते कसं लिहिता आलं असतं? यू शुड नॉट टच द ॲनिमल्स इफ यू गो आउट. असं जरी असलं तरी आपण हे वाक्य पूर्ण अशा पद्धतीने लिहू शकतो. डोंट टच द ॲनिमल्स इफ यू गो आउट. आता या वाक्याचा विचार करायचा आहे. काय वाक्य आहे? यू शुड कीप ॲट लिस्ट 1 मीटर फिजिकल डिस्टन्स. त्या वाक्याचा विचार करा. यू शुड कीप ॲट लिस्ट 1 मीटर फिजिकल डिस्टन्स. या वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर, नन असे शब्द दिसत नाहीत. याचा अर्थ हे वाक्य होकारात्मक आहे. आणि जर होकारात्मक असेल तर ते कुठे घ्यायचं आहे आपल्याला? कुठे घेणार? डूज मध्ये घेणार. बरोबर. मग जर डूज मध्ये घ्यायचं आहे तर यामध्ये काही बदल करावा लागेल का आपल्याला? त्याचा विचार करा. इथे आहे यू शुड. यू शुड सूचना वजा सल्ला वजा शुड वापरलेलं असतं. आता इथं आहे मुख्य क्रियापद आणि आपल्याला माहित आहे डूज मध्ये आपण जे वाक्य लिहिणार आहोत ते आज्ञार्थक असणार आहे. आज्ञार्थक वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने करावयाची असते. त्यामुळे आता आपण इथे नंबर लिहूया 4 आणि हे वाक्य लिहूया कीप ॲट लिस्ट 1 मीटर फिजिकल डिस्टन्स. आणि परत इथे डॉट डॉट दिलंय म्हणजे दिलेलं वाक्य आणखी मोठं आहे. ते मी आपल्या सोयीसाठी लहान करून लिहिलेलं आहे. आपल्याकडे जागेचा अभाव आहे म्हणून. प्रश्नपत्रिकेत जेवढं मोठं वाक्य असेल तेवढं आपल्याला लिहायचं आहे. 7 नंबरच्या वाक्याचा विचार करायचा आपल्याला. यू शुड नॉट शेक युअर हँड्स विथ अदर्स. बघितलं की आपल्या लक्षात आलं इथं नॉट आहे. नॉट आहे अर्थात वाक्य नकारात्मक आहे. म्हणून आपण सुरुवातीलाच विभाग केले, त्यामध्ये लक्षात केलं, आपण खून केली. हे वाक्य नॉटचं आहे. म्हणून आपल्याला कुठे घ्यायचं असणार आहे आता? इकडे डोंट मध्ये. इथे आता 3 नंबर देऊया. या वाक्याचा प्रश्नपत्रिकेमध्ये नंबर कितवा आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही. डोंट मध्ये याचा कितवा नंबर आला? 3 नंबर. म्हणून आपण तो 3 नंबर लिहिलेला आहे. आता नॉट आलेला आहे. यू शुड काढून टाकायचं आहे पहिल्यांदा. त्यानंतर नॉटचं रूपांतर कशात करायचं आपल्याला? डोंट मध्ये. म्हणून लिहूया आपण इथे डोंट. आता नॉटच्या पुढे जे आहे ते आहे मुख्य क्रियापद शेक. वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने करायची आहे. आपण डोंट लिहिलेलं आहे. डोंट शेक युअर हँड्स विथ अदर्स असं वाक्य आता तयार होईल. डोंट शेक युअर hands with others. अशा पद्धतीनं 7वं वाक्य नकारात्मक आहे ते आपण इकडे डोंट मध्ये लिहून घेतलं. डोंट शेक युअर हँड्स विथ अदर्स. मी आता हे 7वं वाक्य ही पुसतो. आता आपल्याकडे शिल्लक आहे केवळ एक वाक्य. यू शुड ट्राय to avoid crowd or mass gathering. दिलेलं वाक्य होकारात्मक आहे का नकारात्मक?
हे वाक्य सकारात्मक आहे होकारात्मक आहे हे लक्षात घ्या. यू शुड काढून टाका. आता इथं आहे मुख्य क्रियापद. मग हे वाक्य डोंट मध्ये येणार नाही. आपण सरळ सरळ हे वाक्य इकडे घेणार आहोत. ट्राय टू अवॉइड crowd or mass gathering. Try to avoid crowd or mass gathering असं वाक्य होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे उदाहरण समजून घेतलेलं आहे. हे केवळ एक उदाहरण घेतलं आपण, पण या उदाहरणाला जर तुम्ही नीट समजून घेतलेलं असेल, तुमच्या जर लक्षात आलेलं असेल, तर अशा अनेक वेगवेगळ्या उदाहरणांना तुम्ही सहजपणे सोडवू शकाल. आपण काय केलेलं आहे, सर्वप्रथम दिलेला प्रश्न नीट समजून घ्यायचा. सूचना काय होती ते बघा आणि त्यानुसार एक टायटल द्यायला विसरू नका. एक टायटल द्या. कशाबद्दलच्या सूचना आहे, काय सल्ला दिलेला आहे ते नेमकं टायटल मध्ये आपल्याला एका ओळीत कळलं पाहिजे. टायटल 2-3 शब्दाचं असेल, 4 शब्दाचं असेल, त्यातून आपल्याला कळलं पाहिजे की खाली कशाबाबत माहिती दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला असा चार्ट बनवायचा आहे. तो चार्ट बनवण्यापूर्वी आपल्या प्रश्नपत्रिकेतली जी 8 वाक्य दिलेली असतात, त्या 8 वाक्यांचं रूपांतर होकारात्मक आणि नकारात्मक वाक्यामध्ये करा. कोणतं वाक्य नकारात्मक आहे, कोणतं वाक्य होकारात्मक आहे, तिथे आपण प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे ऍक्टिव्हिटी शीट मध्ये पेन्सिलने छोटीशी खून करून घ्या. पहिलं वाक्य काळजीपूर्वक वाचा. त्या वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर, नन आहे का बघा. असेल तर वाक्य निगेटिव्ह आहे, नकारात्मक आहे, तिथे छोटीशी खून करून घ्या. फुल्ली असं चिन्ह करून घ्या. त्यानंतर जर ते वाक्य होकारात्मक असेल तर त्याला राईट अशी खून करून घ्या. हे फक्त आपल्याला समजण्यासाठी. अशा पद्धतीनं 8ही वाक्य होकारात्मक आहेत का नकारात्मक आहेत हे एकदा निश्चित करा. वाक्य पुन्हा वाचा आणि नकारात्मक असेल तर फुल्ली, होकारात्मक असेल तर राईट असे खुणा करून ठेवल्यानंतर मग आपल्या उत्तरपत्रिकेत उत्तर लिहायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी छान पैकी एक टेबल बनवा. मस्त पट्टीचा वापर करा आणि असा छान टेबल बनवा. वरती एका कॉलम मध्ये डूज लिहा, इकडे डोंट लिहा आणि त्यानंतर नंबर द्या. 1, इकडे सुद्धा 1. मग जसजशी तुम्हाला पहिलं वाक्यापासून सुरुवात करायची, मधलं कुठलंही वाक्य घ्यायचं नाही. पहिलं वाक्य वाचलं, होकारात्मक आहे का नकारात्मक आहे ते ठरवलं. होकारात्मक असेल तर डूज मध्ये, नकारात्मक असेल तर डोंट मध्ये. मग इकडे बघा, इथे 1, 2, 3, 4, 5 वाक्य डूज मध्ये आली, इकडे 3च वाक्य डोंट मध्ये आली. म्हणजे असा विचार करू नका की 4 वाक्य डूज मध्ये येतील का, 4 वाक्य डोंट मध्ये येतील का, असं काहीही नसतं. कितीही वाक्य डूज मध्ये येऊ शकतात, कितीही वाक्य डोंट मध्ये येऊ शकतात. ती येतात कशी हे आपल्याला माहिती आहे. होकारात्मक असेल तर डूज मध्ये, नकारात्मक असतील तर डोंट मध्ये. अशा पद्धतीनं आपण ह्या वाक्यांची विभागणी करायची आहे. छानपैकी टेबल बनवायचं आहे. इथे वाक्य संपली. आता तुम्ही हा टेबल क्लोज करून व्यवस्थित दिसेल असं त्याला बनवायचं. तर समजा इथलं आता हे वाक्य, इथे तुम्हाला कसलीही स्पेलिंग मिस्टेक वगैरे नसेल, स्वाच्या अक्षरात लिहिलेलं असेल, सर्व 8ही मुद्द्यांचा वापर केलेला असेल, टायटल दिलेलं असेल तर 5 पैकी 5 मार्क मिळतात. चला बाय. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.